नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेतून मोठा दिलासा. खरीप 2025साठी 1219 कोटीची नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम 2025 या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकरी पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत होते. अखेर सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई जाहीर केली आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांमधील सोयाबीनसह इतर प्रमुख पिकांच्या नुकसानीसाठी 1219 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एकूण 1219 कोटी नुकसान भरपाई मंजूर. राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थी. सोयाबीन पिकांचा सर्वाधिक समावेश. ही भरपाई कापूस आणि तूर वगळता इतर पिकांसाठी लागू आहे. कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक फायदा? तर नांदेड जिल्हा आघाडीवर आहे. सुमारे 813 कोटीची भरपाई. सुमारे 813 कोटीची भरपाई नांदेडमधील शेतकऱ्यांना मिळणार. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील भरपाईचा तपशील बघा. सरकारने दिलेल्या माहितीनुसार हा पहिला टप्पा असून यात प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंजूर रक्कम 1219 कोटी रुपये. व्याप्ती आहे राज्यातील 30 जिल्हे. पिके आहे सोयाबीन आणि इतर जसे कापूस आणि तूर वगळून. पात्रता आधार म्हणजे सुमारे 12,000 महसूल मंडळांमधील पीक कापणी प्रयोग. ज्या मंडळामध्ये उत्पादनात मोठी घट आली आहे अशा 7,500 मंडळांची माहिती अंतिम करून भरपाई जाहीर केली आहे. नुकसान भरपाई देताना खालील पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. जसे की राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग. प्रत्यक्ष उत्पन्नाची सरासरी काढली. ज्या भागात उत्पादन कमी निघाले त्या मंडळातील शेतकऱ्यांना भरपाई. आतापर्यंत सुमारे 7,500 मंडळाची माहिती अंतिम करण्यात आली आहे. तर दुसरा टप्पा कधी? उर्वरित मंडळातील माहिती प्रक्रिया सुरू. विशेषतः कापूस आणि तूर पिकांसाठी भरपाई दुसऱ्या टप्प्यात जाहीर होणार. पुढील काही दिवसात घोषणा होण्याची शक्यता. त्यामुळे एकूण भरपाईची रक्कम आणखी वाढू शकते. शेतकऱ्यांसाठी याचा काय अर्थ होईल? तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार. आर्थिक ताण कमी प्रमाणात कमी होणार. पुढील हंगामासाठी पुन्हा उभे राहण्यास मदत होईल. अनेक शेतकरी कापूस आणि तूर पिकाच्या भरपाईची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट अशी आहे की दुसरा टप्पा लवकरच. कापूस आणि तूर पिकांच्या नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा काही दिवसात जाहीर होणार आहे. रक्कम वाढणार. दुसऱ्या टप्प्यातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाईच्या रकमेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उर्वरित महसूल मंडळामधील माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता महत्त्वाची सूचना अशी आहे की आपल्या खात्यात पैसे जमा झाले का ते तपासून घ्या. बँक खाते आणि आधार लिंक असणे खूप आवश्यक आहे. कोणतीही अडचण असल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क करणे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या ही भरपाई शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. पहिल्या टप्प्यात मोठी रक्कम मंजूर झाली असून दुसऱ्या टप्प्यात आणखी मदत मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक सकारात्मक पायरी आहे. खरीपाच्या तोंडावर पीक विम्याचा हा निधी मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. ज्या महसूल मंडळाची नावे पहिल्या यादीत नाहीत त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर
उत्पादकासह इतर मंडळाचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान पीक विमा योजना, पीक विमा नुकसान भरपाई 2025, सोयाबीन पीक विमा मंजूर, नांदेड जिल्हा पीक विमा, कापूस तूर विमा भरपाई, कृषी क्रांती पीक अपडेट. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.